वाटण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण अर्थात काल झालेली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। कालच्या मतांच्या आकडेवारीतली मेघ आपण समजून घेऊया। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना या निवडणुकीमध्ये 452 मतं पडली होती। एनडीएच्या हातातली मतं होती त्यापेक्षा हा आकडा 25 मतांनी जास्त आहे। बाद झालेली मतं होती 15 आणि ही सगळी इंडिया आघाडीची मतं मानली तरी सुद्धा 10 मतं फुटली हे स्पष्ट आहे। यातलं एक मत आपच्या खासदार स्वाती मालवीय यांचं आहे असं गृहीत मानलं तरी सुद्धा 9 जणांनी क्रॉस वोटिंग केलंय हे स्पष्टच आहे आणि याच 9 मतांवरनं अस्वस्थता वाढली आहे। आता ही मतं नेमकी कुणाची आहेत यावरनं दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। राज्यातील महायुतीचे नेते हे महाविकास आघाडीची आणि त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेची मतं फुटल्याचं सांगतायत, पण विरोधक मात्र या बाबतीमध्ये डिनायल मोडमध्ये। 3-4 महिन्यामध्ये होऊ घातलेली महापालिकेची निवडणूक हे आता सर्वच पक्षांचं लक्ष आहे। काल शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केला। निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी ठाकरेंचे केवळ 2 आमदार राहतील अशी ठिणगी त्यांनी टाकून दिली। आत्ताच्या स्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा मोठी फूट पडली तर त्याचा थेट परिणाम पालिका निवडणुकांवरती होणार आहे आणि यात मोठा डॅमेज होऊ नये म्हणून महाविकास आघाडीची मोठ एकत्रित राहणं गरजेचं असेल। अर्थात येत्या काही दिवसात हे सगळं चित्र स्पष्ट होईलच, पण धूर येतोय म्हणजे कुठेतरी आग लागलेली आहे हे उघड आहे। तर विरोधकांची नेमकी किती मतं फुटली याबद्दल बरेच दावे केले जात आहेत। श्रीकांत शिंदेंनी तर मोठा दावा केलाय। ठाकरेंच्या अनेक खासदारांशी आपले चांगले संबंध आहेत असं सांगत समझने वाले को इशारा काफी है असा डायलॉगही त्यांनी मारला। ट्विटरवरती राधाकृष्णन यांचं अभिनंदन करताना शिंदेंनी एनडीए बरोबरच इंडियाच्या फुटलेल्या खासदारांचेही आभार मानले। त्यांच्या मते फुटीरांचा आकडा हा वाटतो त्यापेक्षा जास्त आहे, त्यासाठी त्यांनी बेरीज वजाबाकी करत गणितच मांडलं। 427 किती मतं आणि ऑपरेशन टायगरचं 427 मतदान हे एनडीएचं होतं जे हक्काचं मतदान आहे। 318 मतं काँग्रेस इंडिया अलायन्सनी करून घेतले होते, त्याच्यात 427 मतं जिथे एनडीएची होती तिथे 452 मतं मिळाली आणि 15 मतं जी आहेत ती इनव्हॅलिड देखील झाली। त्या 15 मतातून 10 मतं ही एनडीएच्या कॅन्डिडेटची इनव्हॅलिड झाली, म्हणजे 427 आणि 452 म्हणजे 25 जास्त अधिक 10 म्हणजे 35 मतं अधिक जी आहे हे एनडीएच्या कॅन्डिडेटला मिळाली आपण असं म्हणू शकतो। 35 मध्ये महाराष्ट्रातील किती आहे? आणि याबद्दल बोलताना शिंदे हे निष्ठा शब्दाला कलंक लावणारे आहेत अशा शब्दात ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी आगपाखड केली। तर केवळ स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मोदींना खुश करण्याचा हा प्रयत्न आहे असा दावा काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय आणि श्रीकांत शिंदेंच्या आकडेवारीचा दावा फेटाळलाय। हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणार की तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा, स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करताय आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत। हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका, नाहीतर नेपाळमध्ये जे झालंय ना लोक रस्त्यावरती आले हां तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही। या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत ते माननीय पंतप्रधान मोदी साहेबांची चाकरी करत आहेत आणि चाकरी करणारा माणूस हे ज्याचं मीठ खातात त्याचे गोळी गातात असं आपल्या महाराष्ट्रात म्हण आहे। तशातीलच हा प्रकार आहे, स्वतःचा TRP वाढवून घेण्याचाच हा प्रकार आहे आणि पूर्ण देशाचे मतं सोडले मग महाराष्ट्रातलेच मतं फुटले हे कशावरून म्हणून हे त्यांनी जो हा उपद्व्याप केला बोलण्याचा तो खऱ्या अर्थानं त्यांचं स्वतःचं काहीतरी पुन्हा आपलं अस्तित्व मोदी साहेबांकडे राहावं या उद्देशानं त्यांनी हा दावा केला असं मला वाटते।